मित्रांनो, मी स्नेहल खंडे राधेश अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रँकिंग अँड अरेंजमेंट म्हणजेच क्रमवारी आणि व्यवस्थापन याबद्दल अभ्यास केला होता। या लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट्स अँड कंक्लुजन म्हणजेच विधाने आणि निष्कर्ष यामधील एक टॉपिक म्हणजे स्टेटमेंट अँड अझम्पशन्स वाक्ये आणि गृहीतके याचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, या टॉपिकचे इम्पॉर्टन्स म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत या टॉपिक मध्ये एक प्रश्न हा विचारला जात असतो किंवा विचारला जाऊही शकतो। ओके, तर सुरुवात करूया। फर्स्ट एक्झाम्पल, आता याच्यामध्ये काय असतं की काही विधाने दिलेली असतात, त्यांची गृहीतके म्हणजे अझम्पशन दिलेले असतात की ते विधान कोणी का केलं असेल त्याबद्दल आपल्याला अझम्पशन्स व गृहीतक दिलेले असेल आणि मग कुठले गृहीतके त्या विधानाला तर्कसंगत आहे किंवा अंतर्निहित आहे किंवा बरोबर आहे असं जस्टिफाय करतात हे आपल्याला शोधायचं असतं किंवा सांगायचं असतं। ओके, आता बघा विधान, आई मुलाला म्हणाली, जर तू मला त्रास दिलास तर मी तुला फटकावे। ओके, एक तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे बेसिक की एक आई आहे तिच्या मुलाला म्हणाली की जर तू मला त्रास दिला तर मी तुला फटकावेल किंवा मारेल। आता या स्टेटमेंट किंवा विधानावरचे काही गृहीतके अझम्पशन दिलेले त्यांनी गृहीतक दोन आहेत। फर्स्ट गृहीतक, अशी धमकी दिल्यास मुलगा आईला त्रास देणे थांबवेल, हे तुमचं पहिलं गृहीतक आहे। आणि दुसरं, सर्व मुले मुळातच मस्तीखोर असतात। ओके, विधान गृहीतक समजलंय। ओके, आता आपण आन्सर शोधायला जाऊ की कुठलं गृहीतक याला फॉलो करताय, एक करतं की दुसरं करतं की दोन्ही करतात किंवा दोन्ही करत नाही। ओके, आता बघा विधान काय सांगते, आई मुलाला म्हणाली। आता विधानांमध्ये आई मुलाला म्हणाली, म्हणाली याचा अर्थ कोणी, एकच आई आहे जी तिच्या मुलाला म्हणाली। म्हणजे काय जे विधानातला जो वक्ता आहे किंवा कर्ता आहे तो काय एकवचनी, बरोबर। ती काय म्हणाली, जर तू मला, आता बघा परत इथे तू आलाय, शब्द तू आलाय म्हणजे कर्म ज्याच्यावरती क्रिया होणार आहे किंवा ज्याला उद्देशून म्हटलं गेलंय तो पण काय तुमचा एकवचनी। ओके, म्हणजे सिंगल आहे, राईट, सिंगल आहे। तू मला त्रास दिलास तर मी तुला फटकावे। आता या ठिकाणी एक आई आहे ती तिच्या मुलाला म्हणाली, राईट, म्हणजे एक वचनी वक्ता आहे, तो एक वचनी दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, राईट। म्हणजे सगळं जे वाक्य आहे ते पूर्ण कशात आहे तुमचं एकवचनीमध्ये। आता गृहीतके बघू, पहिलं काय सांगते, अशी धमकी दिल्यास मुलगा आईला त्रास देणे थांबवेल। हे गृहीतक जे अझम्पशन आहे ते त्या वाक्याला कम्प्लिटली जस्टिफाय करतंय का, जे जर विचार केला तर जस्टिफाय करतंय का, करतंय का, कारण की जनरली आता आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत किंवा आजूबाजूला बघतोय, एखादी आई आहे किंवा आपलीही आई आपल्याला लहानपणी म्हणायची काय की जर त्रास दिला तर मारेल, शांत बस, हे कर ते कर, का म्हणायची, कारण की तिला माहित होतं जर आपण असं बोललो किंवा जर असं म्हटलं की त्रास दिला तर मारेल, शांत बस तू, तर आपण तिला त्रास देणार नाही किंवा आपण शांत बसू। त्याचप्रमाणे या वाक्यातील आईलाही, विधानातील आईलाही हे माहिती आहे जर मी माझ्या मुलाला अशी धमकी दिली किंवा असं बोलली की जर त्रास दिला तर मी तुला मारेल तर माझा मुलगा कदाचित शांत बसेल किंवा त्रास देणे थांबवेल, बरोबर। म्हणजे हे जे पहिलं विधान आहे, अशी धमकी दिल्यास मुलगा आईला त्रास देणे थांबवेल। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जे आहे हे पूर्ण विधान आहे तुमचा निष्कर्ष, तुमचं गृहीतक किंवा अझम्पशन्स हे पण पूर्ण कशामध्ये एकवचनीमध्ये, जी तुमची जी धमकी आहे ती पण एकवचनी, मुलगा एकवचनी, आईला एकवचनी। म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं विधान एकवचनामध्ये तसंच तुमचं गृहीतक पण कशामध्ये एकवचनामध्ये। त्याच्यामुळं इथे हे जे आहे गृहीतक हे या वाक्याला अंतर्निहित होणार आहे का किंवा लागू पडणार आहे, पडणार आहे, कारण की हे सगळं एकवचनामध्येच आहे ना। वाक्य पर्टिक्युलर एका आईबद्दल आणि तिच्या एकाच मुलाबद्दल बोलतंय आणि हे जे पहिलं गृहीतक आहे ते पण एका आईबद्दल आणि एका पर्टिक्युलर मुलाबद्दलच बोलतंय, बरोबर, म्हणून हे लागू होणार आहे। आता दुसरं बघा, सर्व मुले मुळातच मस्तीखोर असतात, बरोबर।
आपलं विधान कशामध्ये एकवचनी आहे, एका मुलाबद्दल बोलते. मग इथे हे जे दुसरं गृहीतक आहे तुमचं अझम्पशन्स, हे कशाबद्दल बोलते? सर्व मुलांबद्दल, बरोबर. आता एक मुलगा मस्तीखोर आहे किंवा एक मुलगा मस्ती करतो, याचा अर्थ सर्व मुले मस्तीखोर आहे का? नाही. एक मुलगा मस्तीखोर आहे म्हणून आपण सर्वांना मस्तीखोर म्हणू शकतो का? नाही. आणि त्याचप्रमाणे जर विधान एकवचनामध्ये आहे, बरोबर, विधान एक पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल, पर्टिक्युलर मुलाबद्दल बोलते, तर आपलं गृहीतक हे युनिव्हर्सल किंवा सर्वांबद्दल असू शकेल का? नाही. जर विधान एकवचनी आहे, विधानातील कर्म एकवचनी आहे, तर गृहीतकांतील किंवा अझम्पशन मधलं कर्म पण काय हवं होतं? एकवचनी हवं होतं. पण इथे असं आहे का? नाही. हे काय सर्व मुले ना, म्हणजे अनेकवचनी, बरोबर. एका मुलावर सर्वांना जज करता येणार नाही, कारण की कोणी मस्तीखोर असेल, कोणी शांत असेल, कोणी वेगळा असेल, कोणी असं असेल, राईट. सो दुसरं गृहीतक जे आहे ते तुमचं विधानाला साध्य करतंय का किंवा करेक्ट आहे असं जस्टिफाय करतंय का? नाही, करूच शकणार नाही, कारण की विधान एकवचनी आहे आणि गृहीतक तुमचं अनेक वचनामध्ये जाते, बरोबर. म्हणून दुसरं गृहीतक जे आहे ते अंतर्निहित आहे का? नाही. म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे? फक्त गृहीतक एक अंतर्निहित. ओके. अंतर्निहित असणे म्हणजे फक्त गृहीतक एकच हे तुमच्या विधानाला जस्टिफाय करत असतं. ओके, चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. क्वेश्चन 2. आता क्वेश्चन 2 मधलं विधान बघा. विधान काय सांगते? 18 वर्षांवरील सर्व बेरोजगार भारतीय युवांना बेरोजगार भत्ता दिला जावा. ओके. आणि गृहीतक काय सांगते? फर्स्ट, आर्थिक निकड असणारे बरेच बेरोजगार युवा भारतात आहेत, राईट. अँड सेकंड, बेरोजगार भत्ता देण्यासाठी पुरेसा निधी सरकारकडे आधीपासूनच संचित आहे. ओके. आता तुमचं विधान पण आहे आणि तुमचं गृहीतक पण आहे. आता विधानावरून आणि गृहीतकांच्या अभ्यासावरून कुठलं गृहीतक विधानाला अंतर्निहित आहे किंवा जस्टिफाय करतं हे आपल्याला बघायचंय. ओके. आता बघा, विधानाचा एक अभ्यास करू. विधान काय सांगते? 18 वर्षांवरील म्हणजे 18 वर्षांवरील सर्व बेरोजगार शब्द बघा, सर्व बेरोजगार म्हणजे तो बेरोजगार कसाही असो, पुरुष असो, स्त्री असो वगैरे, काही डिस्क्रिमिनेट आहे का त्यांच्यात? नाही. इक्वॅलिटी वापरली आहे. सर्व बेरोजगार आहे 18 वर्षावरील. एकच कंडिशन, 18 वर्षांवरील सर्व बेरोजगार पाहिजे, त्यांना कुठलंही काम काहीच नाही पाहिजे. ओके. बेरोजगार भारतीय युवांना. आता परत एक बघा, कंडिशन काय टाकली? भारतीय युवांना. तो युवक कसा पाहिजे? भारतीय पाहिजे, म्हणजे तो भारतीय सिटीजन पाहिजे. दुसरा पाहिजे का दुसऱ्या देशाचा? नाही. बेरोजगार भत्ता दिला जावा. आता बघा, वर्ड काय इथे? शब्द जो आपला लास्टचा वर्ड आहे, शब्द आहे तो काय? दिला जावा. म्हणजे काय सांगतोय? तो डिमांड करतोय किंवा तो सजेशन देतोय की 18 वर्षावरील जे बेरोजगार असतील भारतीय, त्यांना बेरोजगार भत्ता तुम्ही द्या किंवा दिला जावा. तो म्हणतोय का दिला जाईल? शब्द काय सांगतोय? दिला जावा. आता दिला जावा याच्यावरनं दोन एक निघताय. पहिलं, तो डिमांड करतोय शब्द किंवा मागणी करतोय. काही युवक असतील, ते एकत्र आले असतील वगैरे, त्यांनी काही केलं असेल आणि ते मागणी करताय, गव्हर्नमेंटच करणार आहे ऑब्विसली, की आम्हाला भत्ता दिला जावा. किंवा दुसरं, सजेशन, सूचना किंवा सांगताय. सजेशन कोण देणार आहे? गव्हर्नमेंटने एखादी कमिटी नेमली असेल किंवा काय, ते लोक सजेस्ट करणार असेल, कमिटीने सजेस्ट केलं असेल. म्हणजे दिला जावा याच्यावरनं दोन कळतंय, एक डिमांड मागणी आणि दुसरं सजेशन किंवा सूचना. ओके, राईट. आता बघा, पहिलं गृहीतक काय सांगते? आर्थिक निकड असणारे बरेच बेरोजगार युवा भारतात आहेत, राईट. आता या गृहीतक जर आपण डिकोड केलं तर काय समजतंय? म्हणजे बरेच बेरोजगार युवा भारतात आहेत, याचा अर्थ विधानाला ते अंतर्निहित आहे का? आहे. बरेच बेरोजगार युवा भारतात आहे. कसे? आर्थिक निकड असणारे. मग ह्या लोकांची आर्थिक निकड आहे म्हणजे ज्यांची जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती सुधारावी म्हणून त्यांना काय दिलं जावं? भारतीय युवकांना बेरोजगार भत्ता. बरोबर आहे.
जे त्यांची आर्थिक निकडे असल्यामुळे त्यांना भारतीय जे बेरोजगार भत्ता दिला जावा. बरोबर आहे. म्हणजे जे तुमचं विधान आहे त्याला हे गृहीतक जस्टिफाय करतंय का? करतंय. भत्ता दिला जावा का? कारण की त्यांना आर्थिक निकड आहे. बरोबर. म्हणजे पहिलं जे गृहीतक आहे ते जस्टिफाय करते किंवा अंतर्निहित आहे. ओके. आता दुसरं बघा, बेरोजगार भत्ता देण्यासाठी पुरेसा निधी सरकारकडे आधीपासूनच संचित आहे. दुसरं गृहीतक अंतर्निहित होईल का किंवा जस्टिफाय करतंय का? नाही. का? कारण की दुसरं गृहीत काय सांगतंय की बेरोजगार भत्ता देण्यासाठी पुरेसा निधी सरकारकडे आधीपासूनच संचित आहे. बरोबर. ते सांगतंय की गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय की आमच्याकडे बेरोजगार भत्ता देण्यासाठी जो पैसा हवाय किंवा जो निधी हवाय तो आधीपासूनच आम्ही गोळा केलेला आहे, साठवून ठेवलेला आहे आणि आता आम्ही बेरोजगारांना भत्ता देण्यासाठी तयार आहोत. बरोबर. दुसऱ्या गृहीतकाचा मिनिंग हा आहे. बरोबर. पण विधान तसं सांगतंय का? विधान जे आहे ते गव्हर्नमेंटने केलेलं आहे का? नाही. जर विधान असं असतं 18 वर्षांवरील सर्व बेरोजगार भारतीय युवांना बेरोजगार भत्ता दिला जाईल. बघा, जावाच्या ठिकाणी जर वर जाईल हा शब्द असता तर दुसरं गृहीतक अंतर्निहित असतं. कारण की भत्ता दिला जाईल हे सांगणार कोण असणार आहे? गव्हर्नमेंट आहे. माझ्या तुमच्यासारखा किंवा कुठलं एजन्सी कमिटी सांगणार आहे का? नाही. जे डिक्लेरेशन करायचंय ते गव्हर्नमेंटच करणार आहे. आणि गव्हर्नमेंट डिक्लेरेशन कधी करेल? जेव्हा त्यांनी तो निधी साठवलेला असेल, जेव्हा तो पैसा कसा द्यायचा आहे किंवा कसं करायचंय हे सगळं डिसाईड केलं असणार आहे. राईट. पण या ठिकाणी वर्ड काय? जाईल हा वर्ड आहे का? नाही. वर्ड काय? जावा. जे डिमांड किंवा सजेशन आहे. राईट. त्याने डिक्लेरेशन केलंय का? नाही. मग डिमांड किंवा सजेशन असताना गव्हर्नमेंटकडे पैसा आहे का नाही संचित, हे ते डिमांड किंवा सजेशननी अजम केला असणार आहे का? नाही. गव्हर्नमेंटकडे पैसा असू किंवा नसू डिमांड करणारे लोक. बरोबर. मग त्यावेळेस गव्हर्नमेंटकडे किंवा सरकारकडे पैसा आहे संचित केलेला, हे अजम्पशन बरोबर असेल का? नाही. ते अजम्पशन रॉंग घ्यायचे, अंतर्निहित नाही घ्यायचे. कारण की गव्हर्नमेंटकडे पैसा आहे किंवा नाही याचा आणि विधानाचा काही संबंध आहे का? नाही. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? फक्त एक अंतर्निहित. म्हणजे फक्त जे तुमचं पहिलं गृहीतक आहे ते तुमच्या विधानाला जस्टिफाय करतं, दुसरं गृहीतक करत नाही. मग याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की विधानाचे जे शेवटचे तुमचे जे काही वर्ड्स आहेत त्यांचा जो काळ आहे, जे दिला जावा, दिला जाईल किंवा दिला गेला पाहिजे किंवा दिला जातो, जे ह्या शब्दांवरून तुमचे जे आहे ते वाक्याचं मिनिंग बदलते आणि त्या बदलणाऱ्या मिनिंगमुळे तुमच्या गृहीतकाला ते जस्टिफाय होतंय की नाही हे पण बघायचं आहे. बरोबर. जे विधान कोणी केले, कोण करतंय, विधानाला करणारी व्यक्ती एखादी गव्हर्नमेंट आहे की ऑर्गनायझेशन आहे की लोक करताय, याच्यावरून मग हे दुसरं गृहीतक आहे आपलं ते आपण निवडलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. तर ते जस्टिफाय करतंय का? नाही. ओके. म्हणून तुमचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे फक्त एकच अंतर्निहित. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, शस्त्र. त्याच्यातलं विधान बघा काय सांगतो. शस्त्रक्रियेनंतर रोग्याची प्रकृती सुधारेल. म्हणजे शस्त्रक्रिया जर केली, रोग्यावर सर्जरी केली तर त्याची जी हेल्थ आहे ती व्यवस्थित होईल. विधान एवढंच सांगते. ओके. आता विधानाचे गृहीतक बघा दोन्ही. पहिलं गृहीतक, सध्याच्या स्थितीमध्ये रोग्यावर शस्त्रक्रिया करता येऊ शकत नाही. ओके. अँड दुसरं गृहीतक, सध्याच्या स्थितीमध्ये रोग्यावर शस्त्रक्रिया करता येऊ शकते. आता फक्त येऊ शकत नाही आणि येऊ शकते हे दोनच वर्ड आहे. एक निगेटिव्ह स्टेटमेंट केले, गृहीतक केले आणि एक पॉझिटिव्ह केले. बरोबर. जे दोघांमधलं एक 100% बरोबर आहे कारण की दोन्ही अपोजिट आहे ना, सो एक तर बरोबरच असणार आहे. आता हे बरोबर एकदम एक्झॅक्टली फाइंड आउट करणं किंवा शोधणं हे आपलं काम आहे. विधान काय म्हणते? शस्त्रक्रियेनंतर रोग्याची प्रकृती सुधारेल. ओके. शस्त्रक्रिया केली तर रोग्याची प्रकृती सुधारेल याचा अर्थ आत्ताच्या कंडिशनला किंवा आता
रोग्यावरती शस्त्रक्रिया काय केली पाहिजे, करायला पाहिजे, बरोबर. आता रोग्यावरती शस्त्रक्रिया करायला पाहिजे, जर शस्त्रक्रिया करता येणार असेल तरच रोग्यावरती डॉक्टर जे आहे ते शस्त्रक्रिया करू शकतील, राईट. जर शस्त्रक्रिया करता येणार नसेल डॉक्टरला तर डॉक्टर म्हणतील का सर्जरी करायची आहे, ऑपरेशन करायचंय, नाही. डॉक्टर काय म्हणतील की नंतर करू किंवा सुधारणारच नाही प्रकृती वगैरे असं काहीतरी सांगतील. पण डॉक्टर काय सांगतोय की शस्त्रक्रियेनंतर रोग्याची प्रकृती सुधारेल, बरोबर. याचा अर्थ रोग्यावर जर आता ऑपरेशन केलं तर रोगी नीट होण्याचे चान्सेस आहे. जर तुमचं पहिलं गृहीतक काय सांगते, सध्याच्या स्थितीमध्ये रोग्यावरती शस्त्रक्रिया करता येऊ शकत नाही. जर शस्त्रक्रिया करता येणारच नसती किंवा ऑपरेशन जर होणारच नसतं त्या पेशंटवरती तर हे वाक्य म्हटलं असतं की डॉक्टरनी शस्त्रक्रियेनंतर रोग्याची प्रकृती सुधारेल, नाही. शस्त्रक्रिया करता येऊ शकते, आता ऑपरेशन झालं पाहिजे आताच्या कंडिशनला, म्हणजे तो जो रोगी आहे, पेशंट आहे, तो नीट होईल. डॉक्टरला हे म्हणायचंय, बरोबर, किंवा त्यांचं अजम्पशन हे असणार आहे. म्हणून शस्त्रक्रिया करता येऊ शकत नाही सध्याच्या कंडिशनला, हे जे तुमचं गृहीतक आहे ते बरोबर आहे का, नाही, ते अंतर्निहित नाही. आता हे अंतर्निहित नाहीये, हे रॉंग आहे, म्हणजे दुसरं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, राईटच. काय की सध्याच्या स्थितीमध्ये रोग्यावरती शस्त्रक्रिया करता येऊ. तुमचे उत्तर हवे फक्त गृहीतक अंतर्निहित. ओके, म्हणजे हे जे विधान आहे त्याचे गृहीतक, याचं उत्तर काय ना, पर्याय काय शोधायचा, फक्त 2 अंतर्निहित. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. सुरेश त्याच्या काकाच्या दिल्लीतल्या घरी शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंगळवारी रेल्वेने दिल्ली करता रवाना झाला. ओके, तुमचं आता गृहीतक बघा. पहिलं, सुरेश दिल्लीला बुधवारी पोहोचू शकतो, हे तुमचं पहिलं गृहीतक आहे. आणि दुसरं, सुरेश दिल्लीला शुक्रवार पूर्वी पोहोचू शकतो. ओके, आता बघा त्यांनी काय सांगितलंय, सुरेश कुठे चाललाय, दिल्लीला चाललाय थोडक्यात. ओके, त्याला दिल्लीला कधीपर्यंत पोहोचायचंय, शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी, बरोबर. जर शुक्रवारी संध्याकाळी 6ला किंवा पहाटे 5ला जरी कार्यक्रम असेल तरी त्याला त्या कार्यक्रमाला पोहोचायचं असेल, म्हणजे शुक्रवारच्या जर आपण रात्रीच्या 12 वाजेचा जरी कार्यक्रम धरला, ओके, तरी त्या कार्यक्रमाला सुधीर जो आहे तो पोहोचणार आहे. ओके, होणाऱ्या कार्यक्रमासाठी तो निघला कधी, आणि मंगळवारी. रेल्वेने निघला, कशाने, रेल्वेने, बरोबर. दिल्ली करता रवाना झाला. आता रेल्वेने तो दिल्ली करता रवाना झालाय, मंगळवारी निघलाय. आता एक बघा, विधानामध्ये आपल्याला कुठे दिलाय का सुधीर कधी निघलाय, सुरेश आपल्या घरातून म्हणजे कुठून निघलाय हे दिलंय का, नाही. तो मंगळवारी निघलाय, पण तो कुठून निघलाय दिलाय का, तो महाराष्ट्रातून निघला असेल किंवा युपी मधनं आग्र्यावरनं निघला असेल किंवा खाली लक्षद्वीप तिकडनं निघला असेल किंवा तो पर अंदमान तिकडून आला असेल, राईट. जे सुरेश दिल्ली करता मंगळवारी निघलाय हे माहितीये फक्त, पण तो कुठून निघलाय हे माहितीये का, नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय, जर तो आग्र्यावरून निघला तर तो लगेच बुधवारपर्यंतच पोहोचेल, बरोबर. जर तो आग्र्यावरून निघला असता तर तो बुधवारी पोहोचू शकतो, हे तुमचं जे आहे ते गृहीतक बरोबर असेल, बरोबर. पण जर तो महाराष्ट्रातून निघला असेल रेल्वेने तर तो बुधवारी पोहोचेल का, पोहोचेल, 1 दिवसात पोहोचू शकतो, ते पण बरोबर आहे. पण जर तो खाली केरळ कर्नाटक तिकडनं निघला, तामिळनाडू, तर तो पोहोचेल का, नाही. परत तो लक्षद्वीपकडनं निघू शकतो, बरोबर. म्हणजे त्याची निघण्याचं ठिकाण माहित नाहीये, त्याच्यामुळे त्याला मंगळवारी निघला असला तरी दिल्ली जाण्यासाठीचा वेळ माहिती का आपल्याला, नाही. परत आता रेल्वेने निघलाय हे माहितीये, पण रेल्वे स्लो आहे का एक्सप्रेस आहे का सुपरफास्ट आहे हे पण माहिती आहे का, नाही. कारण की प्रत्येक रेल्वेचं शेड्यूल आपला टाइम वेगवेगळा आहे हे माहिती आहे, बरोबर. म्हणजे सुधीर कुठून निघला आणि कोणत्या रेल्वेने निघला हे माहित नसल्यामुळे तो मंगळवारी जरी निघला असला तरी त्याला दिल्लीला जाण्यासाठी किती वेळ लागेल हे माहिती आहे का एक्झॅक्ट, नाही. म्हणून तो बुधवारीच पोहोचू शकेल, एक्झॅक्ट बुधवारी पोहोचू शकतो. हा फॅक्ट जो तुमचा गृहीतक ते बरोबर होईल का, नाही.
कारण की तो पोहोचू शकतोय किंवा नाही पोहोचू शकत हे पण आपल्याला माहित नाहीये ना, बरोबर. सो हे अंतर्निहित जे आहे गृहीतक ते चुकीचं नाही, चुकीचं आहे असं म्हणू शकत नाही मी, पण अंतर्निहित आहे का, नाही. तुमच्या विधानावर ते जस्टिफाय करतंय का, नाही. तो पोहोचू शकतो किंवा पोहोचू शकतही नाही. आता दुसरं बघा, सुरेश दिल्लीला शुक्रवारपूर्वी पोहोचू शकतो. आता इथे पण पॉसिबिलिटी आहे, पण हे काय बरोबर आहे, अंतर्निहित आहे. का अंतर्निहित आहे, त्याला शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठीच जायचंय, बरोबर. म्हणजे तो शुक्रवारपूर्वी कधी पोहोचेल, गुरुवारी पोहोचेल, बुधवारी पोहोचेल, बरोबर. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्याला जायचं असल्यामुळे त्याला शुक्रवारपूर्वी पोहोचणं गरजेचंच आहे, बरोबर. म्हणून जे तुमचं दुसरं जे गृहीतक आहे ते अंतर्निहित आहे असं म्हणता येईल का, हो. जास्त विचार करायचा आहे का, नाही. मग तो आग्र्यावरून निघला असेल किंवा लक्षद्वीपवरून निघला असेल, खाली अंदमान निकोबार तिकडे काही गॅरंटी आपल्याला माहिती आहे का, नाही. त्याच्यामुळे जास्त विचार नाही करायचा, तो कुठूनही निघला असू. आपल्याला फक्त काय सांगितलंय विधानाने की शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी तो पोहोचणार आहे, त्याला जायचंय, बरोबर. म्हणून शुक्रवारी पूर्वी पोहोचू शकतो हे त्याचं अजम्पशन किंवा आपलं जे वाक्याचं अजम्पशन आहे तेवढं अंतर्निहित असणार आहे, बरोबर. पण त्याच्या आधी तो कधी पोहोचू शकतो हे अजम्पशन्स राईट येतील का, नाही. एक्झॅक्ट फॅक्ट माहित नाहीये ना, फक्त शुक्रवार पूर्वी त्याला पोहोचणं गरजेचंच आहे, कारण की त्याला शुक्रवारी त्या कार्यक्रमाला असणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून तुमचं उत्तर काय येणार आहे, फक्त गृहीतक 2 अंतर्निहित. ओके. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल ह्या 4 एक्झाम्पल वरनं की आपलं जे उत्तर आहे ते विधानांमध्येच दडलेलं किंवा छुपलेलं लपलेलं असतं. आपल्याला काय करायचंय तर विधान समजून घ्यायचंय. ज्याला विधान एक्झॅक्टली डिकोड करता आलं त्याला 80 ते 90% उत्तर जमलं. मला याला 10 ते 20% उत्तर हे तुमचं गृहीतकांमधून मिळणार असतं, म्हणजे असतंच. जे यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची की जे विधाने असतील किंवा गृहीतके यांना वेगवेगळे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे, त्यातील जे विधान आहे ते विधानांचा अभ्यास करायचा आहे. आता विधानांचा अभ्यास करणं म्हणजे त्यातील वचन बघायचं, त्यातील काळ बघायचा, विधानामध्ये एखादा फॅक्ट दिलेला असेल तर तो फॅक्ट बघायचा, बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील मग तेव्हा ते काय होणार, तुमचं विधान डिकोड होणार आहे, तुमच्या पुढे ते विधान ते खुलणार आहे. जेव्हा विधान डिकोड होईल तेव्हा त्यातील गृहीतक मी तुम्हाला ऑटोमॅटिकली कोणतं गृहीतक विधानाला अंतर्निहित जस्टिफाय करतं ह्या गोष्टी समजणार आहे. यासाठी इम्पॉर्टंट काय, पहिलं सगळ्यात मेन म्हणजे विधान डिकोड करता आलं पाहिजे, आणि दुसरं विधान डिकोड केल्यानंतर जे गृहीतक आहे आपल्याला ते त्याला अज्युम करता येतं की नाही याचं अनालिसिस करायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी कधी होणार आहे, प्रॅक्टिसनी. सो प्रॅक्टिस करत जा, ओके. म्हणजे तुम्हाला हा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित क्लिअर होईल आणि तुमचे 2.5 मार्क्स जे आयोगाचे ते तुमचे पॅक होऊन जाईल. कारण की 2014-2015 या 2 वर्ष लागोपाठ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य आणि गृहीतके या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत, ओके. सो प्रॅक्टिस करा. आणि येथे हा टॉपिक संपला असं मी जाहीर करते किंवा डिक्लेअर करते, पण इथे स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजनचा हा टॉपिक चालूच असणार आहे. याच्यामध्ये आता येणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन आणि बायनरी म्हणजे सत्य असत्य पडताळणी हे जे 2 टॉपिक आहे तेही बघायचे आहे. त्यामुळे राधेश अकॅडमीला फॉलो करत राहा. थँक्यू.